चला मैत्रिणींनो, सकाळी सकाळी म्हटलं कपडे भिजत घालू, कारण खूप कपड्याचा ढीग झाला आहे. तर मला हे विचारायचे तुम्हाला. आता तुम्ही मला सांगा, हे आमचा बाबा आहे ना, आता हे किराणा दुकानामध्ये असे घालतात का बरं? सांगा बरं, पांढरे कपडे निघत आहेत का? सांगा. किती म्हणजे याला घासावं लागतं. ती वैशू होती ना, तेव्हा ती पण सांगायची की पप्पा पांढरे कपडे नका घाला जाऊ, पांढरे कपडे नका घाला जाऊ, धुवायला त्रास, खूप धुवायला वेळ लागतो. तर असे पांढरे कपडे घालतो आमचा बाबा दुकानामध्ये. किती वेळ सांगितलेले दुसरे कपडे घालायचे. तर मैत्रिणींनो, मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये, एक बरोबर आहे का चुकीचं आहे? त्या माणसाला सांगून सांगून आम्ही कंटाळून गेलो. आणि त्यांची एक कमेंट आलेली आहे मला त्यांची, की तुम्ही स्वतःचंच कौतुक करतात आणि काळे बाबाचं काहीच करत नाहीत. आता तुम्ही याच्यावरून मला सांगा. राम राम. शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक करते. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे, हीच देवाच्या चरणी आपण प्रार्थना करू. आणि मला जेवढ्यांनी बी सबस्क्राईब केले त्यांचे धन्यवाद, लाख लाख धन्यवाद मानते मी मैत्रिणींनो. आणि अजून काही शिकलो नाही आम्ही. आणि दुसरी गोष्ट, हे बघा, मी स्वतः माझे व्हिडिओ काढते, मीच एडिट करते, जसे असेल तसे मीच टाकते. आणि तिसरी गोष्ट, माझं शिक्षण काही मैत्रिणी एवढं झालेलं नाही आहे. जसं आहे तसं साधं बोळं मी काही लपून ठेवत नाही. माझं शिक्षण फक्त 3री झालेलं आहे. हा व्हिडिओ मी का बनवते, तर मला एक कमेंट आलेली आहे की काळे बाबा सकाळी लवकर येतात, तुम्ही स्वतःचंच कौतुक करतात आणि काळे बाबाचं काहीच कौतुक नाही. तर मला तेच सांगायचे, काळे बाबाचं कौतुक म्हणजे काळे बाबा सकाळी 7ला जातात आणि दुकानात जे आज जसं असं तसं गिऱ्हाईक करायचं काम करतात फक्त. तर बाकीची ही सरी मॅनेजमेंट, बाकीचं काय म्हणतात ते खूप कामं राहते, ते सगळं मी हँडल करते. आता ते कशामुळं करते तसं ते सांगते मी तुम्हाला, उद्याच्या परवाच्या व्हिडिओमध्ये सांगते, दुसऱ्या भागामध्ये. तर आता एवढंच. तर आता चला पटापट आपण कपडे धुतले, 2-3 साड्या वगैरे जेवढे धुता येतील तेवढे धुवून टाकले. आता आपल्याला वरी जायचं आहे हे करायला, चिमण्यांना दाणे पक्ष्यांना मी रोज टाकते, पण आता एवढ्यात होत नाही, वेळ झाला. रोज सकाळी मी 7ला किंवा 8लाच टाकते, पण 7ला माझ्याकडे कामाला मुलगी येते, सकाळी 7लाच येते. तर मग तिच्या भरोशा घर सोडून मी वरती कसं काय जाऊ? मग 7ला होत नाही. ती 8 वाजेसर काम करते, तर 8लाही होत नाही. 8च्या नंतर मग व्हिडिओ बघायचा, एडिट करायचा, कुठं चुकलं, कुठं काय झालं, मी कशी बोलते, कशी नाही बोलत, ते पण चेक करायचं. मग मला कॅप्शन टाकता येत नाही, मग दीपकला सांगायचं कॅप्शन टाक, व्हिडिओ टाक. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, त्याच्यावर मी व्हिडिओ बनवणार आहे. आता दुकानात जाऊ आपण. आता वाजले 10. आता आधी वरती जाऊ, दुकानावर जाऊ, दुकानावरून नंतर येऊ आणि दुकानात काय चाललंय ते बघू आणि मग आपण नंतर मग स्वयंपाकाला लागू. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो, कपडे भिजत घातले होते दीपकचे, त्यांचे काळे काळे मळमळ झालेले. तर मग म्हटलं आता ना आधी साड्या वगैरे पर्कल वगैरे धुवून टाकू, हे पटापटा निघणारे होते. मग त्याच्यानंतर ते झाला, वेळ भेटला तर धुवून टाकू, नाही तर मग ते उद्या धुवून टाकू. मैत्रिणींच्याला वरी आले, एवढ्यात ना वरी येणं पण होत नाही, खूप उशीर होतं आहे. तर काय करणार आहे, आता विलाजच नाही गोष्टींना. तर चला ठीक आहे, आले दुकानाकडे, बघू आता दुकानाकडे काय काम आहे, कसे कामं करतात. शांत बसू वाटत नाही जीवाला मैत्रिणींना, काय सांगावं आता तुम्हाला. तुला मिल्क पिरियड दिला ना, आता दीपकचं किंवा काळे बाबाचं कोणाचंही काम असेल, आता इथं मी सांगितलेलं आहे त्यांना की मी इकडं जागा केलेली आहे, तुम्हाला कोणाचाही किराणा जर काढायचा असेल तर इकडं ठेवायचं. तर तुम्ही सांगा मला, मी त्यांना तिकडं जागा केलेली आहे, खूप तिकडं जागा, रोज जागा करते मी. तर इकडे कट्टे बाहेर चालले दुकानाच्या बाहेर. तर मी हा पूर्ण ब्लॉग बनवणार आहे की माझी कशी मॅनेजमेंट राहते. आणि नुसतं कामे राहतात ना, त्यांचं दिसतं, पण मॅनेजमेंट करणाऱ्याचं दिसत नाही. तर चला ठीक आहे, आता आपण मॅनेजमेंट काय करायची, गाडीतला माल काढून घ्यायचा आहे आपल्याला. आता अजून गाडी कुठं आहे? मग तिकडंच आहे घरी. घरून गाडी आणायची होती आपण माल आणलेला. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, मी ज्यांना चेक दिलेले ते मला चेकाचे पैसे पाठवायचे, तर दीपकला बँकेत पण पाठवायचे. तर मग असे कामं राहते. तर म्हणून मग मी सांगते की कमेंट आधी पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि मग मला नंतर कमेंट करत जा. तर आता हे आणि इथून जाऊन आता 1 तास थांबायचं आपल्याला, 11:30पर्यंत. आता 10:30 वाजले, अजून 1 तास थांबून आपल्याला घरी जाऊन नंतर स्वयंपाक बनवायचं आहे. तर मला जे बी कमेंट करताना माझे पूर्ण व्हिडिओ बघायचा आणि मग मला कमेंट करत जा की जास्त कोणाची मॅनेजमेंट आहे आणि कोणाचं काय आहे. एकदम छान आहे मी, तू कशी आहे? थँक्यू, धन्यवाद.
मला ना गाडी आणायला पाठवलं तर चला ठीक आहे, तो गाडी घेऊन येईल, जाईल पटकन आणि मग आपण नंतर ते माल खाली करून घेऊ आणि मग नंतर स्वयंपाक करायला जाऊ. बालाजीची मागणी संपली. काल मी ऑर्डर देऊ लागले बालाजीवाल्याला कुरकुऱ्याला, तर आमचा बाबा म्हणे हाय म्हणे मॅगीचा बॉक्स पडलेला, आता इथं 2-4च मॅगी राहिले. तर बघा आता आपल्याला करायचंय. मैत्रिणींनो मी घरून आले होते ना, तर मग आता थोडं दुकानात गिऱ्हाईक वगैरे केलं, बाकी कामं केले ना. आता आपण हे गाडी खाली करून घेऊ आणि नंतर आपण याला जाऊ, घरी स्वयंपाक करायला जाऊ. तर आता ह्याच्यामध्ये सुद्धा 200 रुपयाची बचत केली मी. 200 रुपयाची बचत कशी केली ती काही मी व्हिडिओमध्ये ओपन सांगणार नाहीये. दीपकला म्हटलं येताना घेऊन ये, तर तिथं गेला, नाशिकला गेला जेव्हा, तर तेव्हा ह्याच्या मागं 200 रुपयाची बचत झाली आपली आणि इथं 200 रुपये वाढवा गेले असते. तर मग असं मग मला त्याला सांगावं लागतं. तो नाशिकला गेला तेव्हा म्हटलं स्प्राईट पण घेऊन ये. मग जेव्हा तो आला तेव्हा मला सांगत होता, मग आई म्हणे तिथून आणल्या तर 200 रुपये वाचले आपले. असं हे बघावं लागतं, अशी मॅनेजमेंट करावं लागते, अशी गाडी खाली करावं लागते. कामाला कोणी पोरं भेटाना झाले तर काही नाही, काय करणार आहे. बरं हे घ्या मधी. हा हा सांगा इकडं, तुम्ही काय करता सांगा लोकांना. लोकांना सांगा काय करते ते, सांगा ना मी काय करतो सकाळी येऊन. बघा हा बघा जरा इकडे चहा पावडर नाही. हा 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 धरा. हा हा आता झालं, हे गोण्या घ्यावं लागतील. या इकडे चला, हे गोणे उचलायला चला. बघू आता तिकडं लय जोड आहे. आता दोघाला उचलावं लागेल. बस झालं आता नंतर घे. कशामध्ये नाही ते काय असं दुसरं. आता बाकी इकडून तिकडून गाडी खोला लागणार, ते काढून घ्यावं लागेल. बस झालं ना. इकडे येऊन बोललं तू जराशी अशी इथं सांगा असं वजे वान भजे खा, त्याच कामाचे. तुम्ही वजे व्हायचे आणि भजे खायचे याच कामाचे. आता हे आपण स्प्राईट ना लावून घेऊ चांगले व्यवस्थित. गिऱ्हाईक वापस चालले, धनकी सोडा आणि स्प्राईट. ओके मैत्रिणी घरी आले, 12 वाजले. आता पटापट काहीतरी बनवते आणि व्हिडिओ स्वयंपाक बनवताना व्हिडिओ काही घेणार नाही, कारण एवढा वेळ नाही आहे, त्याला खूप टाईम लागेल. चला स्वयंपाक बनवल्यानंतर आपण एक व्हिडिओ घेऊ काय बनवलं ते. झाला स्वयंपाक बघा. आता इथं मसाले भात झाला, भाकर झाली, ठेचा त्याच्याबरोबर इथं घेतलं. आता ज्याला जे खायचं ते खातील. दही घेतलं इथं हे बघा मस्त. त्याच्यानंतर इथं कांदा, त्याच्यानंतर काय घेतले आपण गाजर काकडी वगैरे. वेळ नाही भेटला आणायला तर आपण घेतलं इथे किवी. तर आता येतील आमचे काय बाबा, तर ताट वाढून ठेवलेलं आहे, आले जेवायला बसतील. तुम्ही पण या मैत्रिणींना जेवायला. तर मैत्रिणींना आले दुकानामध्ये, कारण 4:30लाच जावं लागलं मला दुकानामध्ये. हा बालाजीवाला आला होता कुरकुऱ्यावाला, त्याला 2 दिवसा अगोदर ऑर्डर द्यावं लागते आणि मग नंतर माल येतो 2 दिवसानंतर. तर हे सगळे चिप्स वगैरे संपलेले होते आणि मग ते कशी ऑर्डर द्यायची काय करायची तर ते मला माहिती आहे. मग हे काय करते तर 2 जण असले का जे चालतं जास्त ना त्याची कमी ऑर्डर देते तर, आणि जे नाही चालत ना ते जास्त घेते तर. मग त्याच्यामुळं मग मला सगळी माहिती आलेली, आयडिया आलेली
की कसं कोणतं चालतं कसं नाही चालत. तर त्याच्यामुळे मग मी सांगते की हे इथं भेजे आऊट होऊन जातं, काय काय करायचं काय नाही. हे माणसांचे कामं आहे, बिझनेस सांभाळायचं, बाईचं काम नाही बिझनेस सांभाळायचं. पण मग आता हा बिझनेस मी एवढा मोठा केलेला, 25,000 रुपयातून एवढा मोठा बिझनेस केला मी, उभा केला. तर ह्याच्या मागं माझं काम आहे सगळं पूर्ण. आणि आता इथं बघा तुम्हाला मी सांगते, हे झाडू घेतले मी, तेव्हा दुकानात नव्हते मी, तेव्हा घरी होते. म्हणजे झाडूची पण ऑर्डर दिलेली होती दिवाळीसाठी. तर हे झाडू आले. मग आता तुम्ही सांगा, हे झाडू आहे ना बाहेरच ठेवायचे, आपण बाहेर कोठीमध्ये ठेवून दिले असते तर कसे टाकले ते आडवे तिडवे हे आमच्या काळेबाबाने. आता हे कुरकुरे घेतले, हे कुरकुऱ्याचा बॉक्स 2-4 बॉक्स होते. आमचे काळेबाबा काय म्हणे तिकडच्या गोडवनात नेऊन ठेवायचे का. मग आता तिकडून कधी आणायचे, इथं गिरायकाला 1-1 मिनिटाला गिरायक येतं, त्या गिरायकाला काय द्यायचं, 1,000, 10,000, 5,000चा माल घ्यायचा आणि कान्याकोपऱ्यात नेऊन ठेवायचा. आमचे काळेबाबाचं असं काम आहे, माल घेते तर कान्याकोपऱ्यात नेऊन ठेवते. दिकेगा तर बिकेगा, पण त्यांना ते नाही, त्यांना दाखवायचं नाही लोकांना, फक्त घ्यायचं आणि मग ते भांडवल लोकांचं कुठून द्यायचं, पैसे कुठून द्यायचे. ते असे आमच्या काळेबाबाचे काम आहे, उलटे सुलटे. म्हणून मग मी सांगते की मी केलं तर ते नाही दिसत, आता हे दिसन तर चला ठीक आहे. लायटिंग पण लावून घेतली, घरी आले. आता आज काय डबा नाही मागवला, तर पनीरची भाजी करू म्हटलं, 2-3 पोळ्या करू. दुपारची भाकर आहे मला, मी भाकरच खाल्ली आज दिवसभर. आणि चला ठीक आहे मैत्रिणींनो, तर हे असे आपले काम आहे. तर सगळ्यांना राम राम. पुढचा व्हिडिओ लगेच येईल. 10:15 दोघंजण आले. बोला रे, तुम्हाला काय बोलायचं आहे का. मला कमी देतात पुन्हा तुम्हीच दिसतात. या दोघांना किती नाही. भाजी कशी झाली पनीरची, भाजी काय झाले, भाजी चांगली झालेली पण थोडी नमक लागेल. या माणसाला मैत्रिणींनो हे ना हे ओतलं तरी नाही एवढं होता लागतंय भाजी. आणि त्यामध्ये साखरेचा पुरा डबा. आणि या पोराला तर आळणी कळत नाही आणि खरट कळत नाही, कसंही खाते. आणि या माणसाला आमच्या या बघा हे ओतावं लागतं भाजीमध्ये. आणि दुसरी गोष्ट साखर शिंदे चहा जर म्हटलं ना तर अर्धा डबा ओतावं लागतं साखरीचा. आणि मीठ आमच्या घरात नंबर 1 मीठ खायला माणूस हा, आणि चहा प्यायला गोड. आमच्या पोराला गोड जमत नाही अजिबात, त्याला मिडियम, मला मिडियम जमतं. दीपकला एवढं फिका. हे बघा हे आमचा काळे बाबा, तुम्ही म्हणतात ना काळे बाबाला घेते नाही, सकाळी चिक्की म्हणे काळे बाबाला घ्यायचं आहे ना ग चिक्की. व्हिडिओ जर बघत असेल तर पाय काय या काळ्या बाबाला घेतलंय. आणि काय बोलायचं का काळ्या बाबाला, काय बोलायचं जेवण कर, बघा 10 वाजले.